संजय राजाराम राऊत, अण्णा हजारेंना काही घोटाळ्यांची आठवण करून देत होते की अण्णा हजारेंनी अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घालावं अशी बोलण्याची वेळ आज संजय राजाराम राऊतवर आलेली आहे. मला आठवतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे साहेब त्या अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून उल्लेख करायचे आणि त्याच अण्णा हजारेंना तुम्ही अजून काही घोटाळ्यावर लक्ष घाला अशी बोलण्याची वेळ या भांडूपच्या 420 वर आलेली आहे. आता अण्णा हजारेंना घोटाळ्यांची आठवण करत असताना थोडा खिचडी घोटाळ्यावर पण लक्ष घालायला सांगायला पाहिजे. पत्राच्या आधी आपण घोटाळ्यावर लक्ष घालायला सांगायला पाहिजे. नंदकिशोर चतुर्वेदींनी श्रीधर पाटणकर बरोबर काय काय केलं याही गोष्टीवर थोडा अण्णा हजारेंना लक्ष घालायला सांगायला पाहिजे. एवढी घोटाळ्यांची आठवण करण्याची खास अगर संजय राजाराम राऊत असेल तर हे सगळ्या ज्या घोटाळे आहेत कोविड-बिविडचे याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचा मालक, त्याचा मुलगा, मालकाचा मेवणा हे सगळे जे बरबटलेले आहेत त्याही थोड्या घोटाळ्यांवर अण्णा हजारेंनी लक्ष घालावं अशी ही विनंती केली तर वाईट नाहीये. आणि अहंकारावर कोणी बोलावं तर 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरेंनी अहंकार दाखवण्याचा उच्चांक गाठला. अहंकार काय असतो, पदाचा गैरवापर काय असतो हे अगर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा जो कार्यकाळ आहे तो फार जवळून पाहिल्यानंतर दिसेल की अहंकार काय असतो. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवण्या आणि सल्ले देण्या एवढा मोठा हा भांडूपचा देवाना निश्चित पद्धतीने नाही. कारण का तुम्हालाही काही सल्ले संघाच्या माध्यमातून दिले गेले होते. हिंदुत्वाबद्दल, गाडी पुरवण्याबद्दल ते तुम्ही किती ऐकले, त्या विचारांचं किती पालन केलं. म्हणून उगाच दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या मुळाखाली किती आग लागली आहे याचा पहिला अंदाज घ्या. आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना खलनायक बोलण्या अगोदर तुला महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो जोकर आम्ही सगळेजण मानतो, मग अगर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब खरंच खलनायक होते मग तू त्यांना कलिनाच्या हयात हॉटेलमध्ये का भेटायला गेलेला? खलनायक होते ना. कुठल्या मुद्द्यासाठी भेटायला गेलेला खलनायकांना? तुझ्या मालकाला जेव्हा मातोश्री 2च्या परवानग्या पाहिजे होत्या तेव्हा मग देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत हे तुला वाटलं नाही का? की तुझ्या मालकाला वाटलं नाही का? आता जेव्हा तुमचा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे, काँग्रेसच्या तुकड्यांवर जगणारे तुम्ही लोक दुसऱ्यांना खलनायक बोलण्या अगोदर किंवा फडणवीस साहेबांना आमच्या खलनायक बोलण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही लोक जोकर झालेला आहात. त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग आपलं थोवाडूवर बोला. मग संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक पवार साहेबांची कुठली गँग आहे? एवढा गँग आहे? गांजा गँग आहे?
दुसऱ्यांना सुपारी बोलण्या अगोदर तुम्ही जे पवार साहेबांच्या जो गांजा गँग म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरता त्याबद्दल थोडी माहिती द्या आणि मग दुसऱ्यांबद्दल टीका कर. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाची पूजा केली नाही तर स्वतःची पूजा केली असं पण ते आरोप करतात. आरोप करण्यासाठी काय हो, आतापर्यंत मोदी साहेबांचा कोणी पूजेसाठी तरी समोर बसू शकतं, पण तुझ्या मालकाला फोटो लावून कोण पूजा काय चुकण्याचं पण लायकीचं नाही याबद्दल तू फक्त पहिला विचार कर. तुलना कोणाकोणाची कुठे करायची हे या व्यक्तीला माहित नाही. शिंदे आणि अधिकारी जे आहेत ते गुजरातच्या कंपनीचे गुलाम झाले असे आणि मग तुझा मालक मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नाला नेमकं काय करतो? तुम्हाला गुजराती समाजाच्या लोकांवर एवढा जर द्वेष असेल तर मग तिथे फुकटाचं खाणं खायला आपल्या कुटुंबावर तुझा मालक काय जातो? मग तिथे का बोलत नाही की आम्ही गुजराती समाजाच्या लोकांच्या मुलाच्या लग्नाला पण जाणार नाही? सुट्ट्या साजरा करण्यासाठी किंवा फुकट सुट्ट्या साजरा करण्यासाठी फुकट जेवणासाठी गुजराती समाजाचे लोक चालतात आणि मग अन्य पत्रकार परिषदेमध्ये गुजराती समाजाच्या लोकांना शिवाय घालायच्या. हा विषय बरोबर नाही. सर ते म्हणाले आम्ही बघूया सोबतच इथं ऐकलं की काँग्रेस आणि पवार साहेब यांना 25 सीटच्या पेक्षा जास्त द्यायला तयार नाहीये लायकीप्रमाणे. कारण मोजून 13-14 काय आमदार राहिलेले आहेत, तर 25 सीट पेक्षा जास्त उद्धव ठाकरेला द्यायचं नाही असं ठरलेलं आहे. पहिलं त्याबद्दल बोला, मग स्वबळाची भाषा तर दूर हो. कारण तुमचे खासदार 9चे 9 खासदार हे पाकिस्तानचे झेंडे फडकूनच निवडून आलेले आहेत, स्वतःच्या ताकदीवर कुठे आलेले आहेत. कारण ह्यांचा मूळ मतदार जे काल आमच्या फडणवीस साहेबांनी पण उल्लेख केला, यांचा मूळ मराठी मतदार यांच्याकडून कधीपासून दूर राहिलेला आहे. हिंदूंनी यांना मतदानच केलेलं नाहीये. हे सगळ्या पाकिस्तानच्या लोकांच्या झेंडे फडकवणाऱ्या लोकांवर निवडून आलेले हे लोक आहेत. निलेश लंकेनी कुठल्या गुंडदाच्या मागण्याची काय केला, कशाला केला हे सगळं बघायला लागेल. हा प्रश्न मला खूप होतो का नाही याचा विचार करा. सर काल राज ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरेंबद्दल मराठी माणसाला अजूनही राग आहे आणि जे मतदान शिवसेना झालंय ते मराठी माणसांमध्ये मोठी उद्धव ठाकरे. कारण का मराठी पॉकेटमध्ये जे आमचे फडणवीस साहेब आरोग्य मांडताय ते कितपत उद्धव ठाकरेला समजतं हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण का तो स्वतः एकदा मुख्यमंत्री असताना जे बोलले ते मला बजेट तर काहीच कळत नाही, मग आकडे यांना किती कळतात हा माहित आहे. कारण का जिथे जिथे मराठी बहुपट्टे आहेत, शिवडी, लालबाग, वरळी, मग दादर, त्या सगळीकडे उद्धव ठाकरेंची मतं बघा ना त्यांच्या उमेदवारांची. तुला अगर मराठी माणसाचे मतदान असेल, तुम्हाला अगर हिंदूंचे अगर मतदान असतील तर त्याच्या पॉकेटमध्ये तुम्हाला मतदान झालं असतं. जिथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात, जिथे बांगलादेशी आणि रोहिंग्या राहतात, त्या एरियामध्ये ह्यांना मतदान झालेलं आहे. आता ते खरं मतदान आहे ते बोगस मतदान आहे ते मला तपासलं पाहिजे. कारण काही बांगलादेशी लोकांनी पण येऊन मानपूर, शिवाजीनगर मध्ये मतदान केलं अशी माहिती आली आहे. आणि ते पक्ष अधिकृत भूमिका तुमच्या समोर मांडेल. माझी वैयक्तिक भूमिका तुम्ही कॅमेरा समोर चालू शकणार नाही, ते नंतर विचार. राणेसाहेब कितींदा बीट मारायला लागेल ते विचार करा. पक्षाची भूमिका तुम्हाला कळेल ते बोलतो. सर मुंबई बांगलादेशींची संख्या वाढते ते सत्य आहे ना. मुंबईमध्ये राहणारे बांगलादेशी जे रोहिंगे यांना आणतो कोण आहे? हे शिवाजीनगर, मानपूर, वायकारा मध्ये आलेले बांगलादेशी जे रोहिंगे या लोकांना आधार कार्ड, पाणी कनेक्शन फिरको कोण देत आहे आणि मग त्यांना मतदान कोण करतं, ते कसे करताय याचं कुठे ना कुठे तरी त्याची चिरफाड झाली पाहिजे ना. पोस्टमॉर्टम झालं पाहिजे. नाहीतर उद्या मुंबईचा महापौर हे लोक रोहिंग्या बसवतील, बांगलादेशीला मुंबईचा महापौर उद्धव ठाकरे करून टाकेल. तो दिवस आता दूर नाही आहे. म्हणून कुठे ना कुठे तरी ह्याला टाच आणली पाहिजे किंवा थांबवलं पाहिजे अशा भूमिकेचे आम्ही लोक आहोत. म्हणून योग्य त्याचा अभ्यास करून ह्या बांगलादेशी आणि रोहिंग्याला आता मुंबईकडून बाहेर हटवण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला ती मोहीम हातात घ्यायला लागेल.
नितेशजी, लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी तुम्हाला मदत केली, तुमच्यासाठी सभा पण घेतली, नंतर तुम्ही संसदेचा भेट घेतली. आज राज ठाकरेंचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा? राज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून त्यांच्या शुभेच्छा देतो. कारण का बाळासाहेब ठाकरेंचे सगळे गुण ज्या ठाकरेंमध्ये आहेत ते तंतोतंत बाळासाहेबांच्या विचाराचं पालन करतात. बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने वर्षामध्ये अहंकार दाखवण्यामध्ये पीएचडी केली. 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये अहंकार काय असतो हे उद्धव ठाकरेच्या सरकारकडे पाहिल्यानंतर, त्याचा कारभार पाहिल्यानंतर बघू शकतो. त्याचा लाभार्थी मी आहे काय. अहंकाराची भाषा संजय राजाराम राऊतने भांडवलमध्ये बसून करू नये. ठीक आहे, काय चॅलेंज करतायत कसं ते अण्णा हजारे त्या बाबतीमध्ये ठरवतील. त्यावर त्यांच्या पक्षाचे लोक त्याबद्दल भूमिका मांडतील ना. अनेक लोक सगळे गाडी पुरवणारे सगळे व्यायामपाळ्यावाले दिसले आम्हाला. तशी नाही तर मातुश्रीमध्ये हिरवे चादर घालत होते. म्हणजे नेमकं बाळासाहेबांचा नातवाचा वाढदिवस होता की मिया उद्धव ठाकरेच्या मुलाचा वाढदिवस हे आम्हाला कळतच नव्हतं. त्यापेक्षा त्याला घेऊन जायचं ना त्या माहीम मंदिरामध्ये, माहीम मस्जिदामध्ये, काय त्याच्यावर चालत होता. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सध्या पाऊस पण काही भागांमध्ये चांगला झालेला आहे, अतिवृष्टी चालू आहे. त्या ठिकाणी सुद्धा जनावरं गळवली जात आहेत. मात्र सरकारचं लक्ष नाही असा आरोप केला. कोण विरोधकांनी ग्रामीण भागामध्ये वेळ कुठे आहे. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे पूर्ण सरकार हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सातत्याने बैठका घेतल्या आहेत, सातत्याने निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी खासगी प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे. ह्या विरोधकांना बोंबलण्याशिवाय दुसरं काही कामच नाहीये ना. आणि सरकार आमचं एवढं चांगलं काम करत आहे म्हणून विरोधकांना काय वाटतं यापेक्षा शेतकऱ्यांना आमच्या सरकारबद्दल काय वाटतं हा महत्वाचा विषय आहे. जिस तरीके से रोहिंग्या और मुस्लिम पकड़े गए कई जगहों पर वोटिंग करते हुए आपको लगता है कि मुंबई और महाराष्ट्र के भीतर जो मुस्लिम वोटर्स की संख्या बढ़ाई गई वो जानबूझ के पूरी कॉन्स्पिरेसी के तहत चल रहा था और उसका असर हम लोग पहले दिन से, अगर आपको याद आता है, कई महीनों से मैं बोल रहा हूँ बांग्लादेशी रोहिंगे जो आज मुंबई महाराष्ट्र में रह रहे उनको कौन ला रहा है, उनको पानी का कनेक्शन कौन दे रहा है, उनको आधार कार्ड कौन दे रहा है. हर एक के पास 2-3 आधार कार्ड भी मिल रहे हैं. तो यार ये सारी चीज की सीबीआई जांच होनी चाहिए, ऐसा मेरा मत है. क्योंकि ये कल देश को धोखा हो सकता है. कल ये राज्य में अलग तरीके का वातावरण निर्माण कर सकते हैं. क्योंकि ये जो हमारे महाराष्ट्र में रहने वाले मुसलमान ये अलग है और ये रोहिंग्या बांग्लादेशी लोग अलग है. इनको यहाँ आके इस्लाम राष्ट्र बनाने के लिए इनको यहाँ डाला जा रहा है. अगर उनको कल वोटिंग राइट अगर मिलना चालू हो गया तो कल एक बांग्लादेशी और रोहिंग्या को मुंबई का मेयर बना देंगे ये लोग. मुंबई को पाकिस्तान बना देंगे, महाराष्ट्र को मिनी पाकिस्तान. मालेगांव में और क्या हो रहा है. मालेगांव में जो कुछ भी वोटिंग हुआ है वो वोटिंग यादी, वोटर लिस्ट तो जांच होनी चाहिए उसकी कि उसमें लोकल मुसलमान कितने हैं और उसमें बांग्लादेशी और रोहिंग्या कितने हैं. जैसे ओवैसी के कॉन्स्टिट्यूंसी में 2.5-3 लाख बोगस वोटर है. तो मेरा तो आरोप है कि जितने मोहल्लों से मतदान हुआ है उस सब वोटर आईडी को चेक होना चाहिए. वो सच्ची में वो लोग वहाँ रहते हो कि सारे बोगस वोटर है, सारे रोहिंग्या बांग्लादेशी है, उसकी जांच होनी चाहिए. ऐसी मांग मैं इलेक्शन कमीशन के पास करूंगा. आपको लगता है कि ये पूरे कॉन्स्पिरेसी क्योंकि ये तुरंत में किया गया है. पिछले 10 साल 5 साल से जो प्लानिंग के तहत इस तरीके की चीजें हो रही है और बीजेपी को पिछले 14 के बाद से इस तरीके से कॉन्स्पिरेसी महाराष्ट्र पीएफआई और सिमी जैसे ऑर्गेनाइजेशन का ये एजेंडा ही है कि हमारे देश को 2047 को इस्लाम राष्ट्र बनाना. उसके हिसाब से ये सारी कॉन्स्पिरेसी हो रही है. फिर उसमें रोहिंग्या और बांग्लादेशियों को ये ऐसे शहरों में लाना, उनको वोटिंग राइट देना, उनको यहाँ का मतदार बनाना और फिर कल ऐसे चुनाव में इस तरीके का रिजल्ट लाना और फिर जहाँ जहाँ
इस तरीके उनके उम्मीदवार जीते हैं, वहाँ पाकिस्तान के झंडे लहराए गए हैं, वहाँ हिरवा गुलाल उधर उड़ाया गया है। तो ये सारा चीज ये पाकिस्तान के एजेंडे के माध्यम से हो रहा है। देश के खिलाफ ये बहुत बड़ा षड्यंत्र है। इसके खिलाफ आवाज उठाना ही चाहिए, क्योंकि कल जो पाकिस्तान में चीजें आज हो रही है वो कल हमारे देश में होना चालू हो जाएंगी। ये रोहिंग्या और बांग्लादेशी के माध्यम से इसे सही वक्त पे रोकना पड़ेगा। लोकसभा चुनाव नतीजों के बाद अब उद्धव ठाकरे अपनी पार्टी की मीटिंग में अकेला चुनाव लड़ने की तैयारी में दिख रहे हैं। आने वाली विधानसभा खुद के बलबूते बड़ा भाई कौन होगा महाविकास आघाड़ी में, उसका वोट लगती है। उद्धव ठाकरे ने अकेले चुनाव लड़ने की हिम्मत दिखानी चाहिए। मेरे सिर्फ सुखी धमकी नहीं देते रहना चाहिए, क्योंकि मेरे मालूमात के हिसाब से कांग्रेस उनको 25 सीट से ज्यादा देने को तैयार नहीं है। तो इससे ये सब जो वो बड़ा वो इंफॉर्मेशन बाहर निकाले कि हम स्वतंत्र लड़ाएंगे, उनकी हिम्मत नहीं है। उनकी रीढ़ की हड्डी टूट गई है कि वो खुद का खुद चुनाव लड़ सकते हैं महाराष्ट्र में। इसलिए ये सारी सूखी धमकियां हैं। उद्धव ठाकरे को इतनी हिम्मत भी बची नहीं कि उसको मालूम है उनके 9 के 9 सांसद ये उनके वोट बैंक के वजह से नहीं जीते हैं, कांग्रेस के वोट बैंक के वजह से जीते हैं। तो इसलिए वो इतनी हिम्मत कर ही नहीं सकते। इसी सूखी धमकियां है। लेकिन रोहित पवार कह रहे कि अगले 15 दिन में बजट सत्र के बाद महायुति टूट जाएगी। मैं अश्विनी पवार को जवाब देता हूँ, बाहर के पवार को जवाब देता हूँ। संजय राउत देवेंद्र फडणवीस को महाराष्ट्र का विलेन बता रहे हैं, कैसे आप देखते हैं? संजय राउत ये महाराष्ट्र की राजनीति का खुद जोकर है। अगर आपको अभी हमारे देवेंद्र फडणवीस साहब विलन लगते हैं तो फिर आप करीना के हयात में उनको क्यों मिलने गए थे, कौन से विषय को मिलने गए थे? आपके मालक ने जो दूसरी मातोश्री बनाई है उसके जो परमिशन है तो यही देवेंद्र फडणवीस जी ने आपको दिला के दी थी, तभी आपको देवेंद्र फडणवीस साहब विलन नहीं लगे। तो इसलिए जोकर ने आपने औकात के हिसाब से बात करना चाहिए। वक्फ बोर्ड को जो 10 करोड़ का माफी दिया गया है उस तरह से बवाल मचा हुआ है, क्या कुछ पार्टी की भूमिका है या आप उस पर कुछ मेरे पार्टी की भूमिका पार्टी के द्वारा जल्दी उसको डिक्लेयर किया जाएगा, बोला जाएगा। मेरी वैयक्तिक भूमिका आप कैमरा पे चला नहीं पाएंगे, इससे अलग से मुझे मिलेगी। उतने बार बीच बजाना आपको परेशानी हो जाएगी। नीतीश कुमार के बयान भी आया है मामले और संजय राउत ये कह रहे हैं कि संघ चाहे तो मोदी जी को उनको हटा सकते हैं, अहंकार से ही सत्ता में देखिए ऐसा है, संजय राउत की अवकाश नहीं है राष्ट्रीय स्वयं संघ के बारे में बोलने। राष्ट्रीय स्वयं संघ ने फिर उद्धव जी को और उनके पार्टी को भी हिंदुत्व के बारे में बहुत सारी सलाह दिया था, एडवाइस दिया था, वो मानी क्या? अपना स्वाभिमान बेच के आज गए कि नहीं कांग्रेस के साथ? इसलिए राष्ट्रीय स्वयं संघ के बारे में सोचने के बात करने के पहले अपनी खुद औकात पहचाने और फिर बात। भुजबल ये कह रहे कि उन्हें सिर्फ 4 में से 2 ही सीट उनको दी, बाकी 2 सीट की तो 12 के उम्मीदवार थे, मतलब बीजेपी उम्मीदवार थे। थैंक यू सर। थैंक यू